नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही लोक गर्दीत असले तरीही वेगळीच दिसतात. त्यांच्यात काहीतरी खास असतं. ते मोठ्या पदावर असतात म्हणून नाही, खूप पैसा असतो म्हणून नाही, पण त्यांच्याकडे एक वेगळीच सवय असते, एक वेगळीच वृत्ती असते आणि म्हणूनच लोक नकळत त्यांच्याकडे बघतात, त्यांचं बोलणं ऐकतात. प्रश्न असा आहे की ही कला जन्मजात असते का, की आपणही ती शिकू शकतो? नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. चार चौघात उठून दिसण्याची कला. आपण सगळेच आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं स्वप्न पाहतो, पण अनेक वेळा आपण स्वतःलाच लहान समजतो. मी काय वेगळं करू शकतो असा प्रश्न मनात येतो. खरं सांगायचं तर चार चौघात उठून दिसण्यासाठी मोठे चमत्कार करण्याची गरज नसते. फक्त काही साध्या सवयी आपल्या आयुष्यात आणल्या तर माणूस आपोआप वेगळा दिसू लागतो. नंबर 1, आत्मविश्वास. ही पहिली सवय. कोणत्याही माणसाचं पहिलं सौंदर्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. तुम्ही साधे कपडे घातलेले असले तरी चालतील, पण तुमच्या चालण्यात बोलण्यात आत्मविश्वास असेल तर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. नंबर 2, कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. काही लोक खूप बोलतात पण त्यांचं बोलणं लोक विसरून जातात, तर काही लोक कमी बोलतात पण त्यांच्या एका वाक्याचा प्रभाव मोठा असतो. चार चौघात उठून दिसायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावा. जेव्हा तुम्ही समोरच्याचा नीट ऐकता तेव्हा त्याला तुमच्याबद्दल आदर वाटतो. नंबर 3, नेहमी सकारात्मक विचार करा. जिथे काही लोक समस्या पाहतात तिथे काही लोक संधी पाहतात. हाच फरक असतो सामान्य आणि वेगळ्या व्यक्तीमध्ये. सकारात्मक विचार करणारा माणूस अडचणीतही मार्ग शोधतो आणि असा माणूस लोकांना प्रेरणा देतो. नंबर 4, वेळेची किंमत ओळखा. वेळ हा प्रत्येकाला समान मिळतो, पण काही लोक वेळ वाया घालवतात तर काही लोक त्याचा योग्य वापर करतात. जो माणूस वेळेचं महत्त्व समजतो तो आयुष्यात आपोआप पुढे जातो आणि समाजात त्यांचं वेगळे स्थान निर्माण होतं. नंबर 5, साधेपणा जपा. खूप मोठं झाल्यावरही काही लोक जमिनीवर राहतात. त्यांचा साधेपणा लोकांच्या मनाला स्पर्श करतो. साधेपणा हा माणसाचा सर्वात मोठा दागिना असतो. नंबर 6, सतत शिकत राहा. जीवन हे एक शाळा आहे. इथे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो. जो माणूस शिकणं थांबवत नाही तो कधीच मागे राहत नाही. ज्ञान माणसाला फक्त हुशार बनवत नाही तर त्याला समजूतदारही बनवतं. नंबर 7, दुसऱ्यांचा आदर करा. लोक तुमचं ज्ञान विसरतील, तुमची पद विसरतील, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे कधीच विसरणार नाहीत. म्हणूनच प्रत्येकाशी आदराने वागणं ही खूप मोठी सवय आहे. कधी कधी आपल्याला वाटते की जगात खूप स्पर्धा आहे, प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण खरं म्हणजे जगाला अजूनही चांगल्या माणसांची गरज आहे. ज्यांच्या शब्दात प्रामाणिकपणा आहे, ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि ज्यांच्या मनात माणुसकी आहे. चार चौघात उठून दिसणं म्हणजे फक्त प्रसिद्ध होणं नाही, चार चौघात उठून दिसणं म्हणजे लोकांच्या मनात जागा निर्माण करणं. जेव्हा तुमच्या एका शब्दाने कोणाला धीर मिळतो, जेव्हा तुमच्या एका हसण्याने कोणाचा दिवस चांगला होतो, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने वेगळे दिसता. म्हणून लक्षात ठेवा, वेगळे दिसण्यासाठी वेगळे कपडे, मोठे पैसे किंवा मोठं नाव लागते असं नाही. कधीकधी फक्त एक चांगलं मन, काही साध्या सवयी आणि सकारात्मक विचार पुरेसे असतात.
कदाचित आजपासून तुम्हीही ठरवू शकता, गर्दीत हरवून जायचं नाही, तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाने चौघात उठून दिसायचं आहे. कारण जगाला अजूनही अशा लोकांची गरज आहे, जे फक्त जगत नाहीत तर इतरांच्या आयुष्यात प्रकाश बनतात. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.